श्री स्वामी समर्थ. वसंत पंचमी म्हणजे माता सरस्वतीचा हा दिवस असतो आणि सरस्वती माता म्हटली म्हणजे आपल्याला माहिती आहे की विद्येची देवता ही सरस्वती माता असते. त्यामुळे वसंत पंचमी 23 जानेवारीला शुक्रवारी आहे. प्रत्येकाने घरामध्ये वसंत पंचमी हा दिवस साजरा करायचा आहे. त्या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची असते. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उपाय करायचा असतो, कारण सरस्वती माता विद्येची देवता असल्यामुळे आपल्या मुलांनी पुढे जावं, भरपूर शिकावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. तर त्यामुळे या दिवशी सरस्वती मातेचे पूजन करून सरस्वती मातेला नैवेद्य दाखवून आणि काही जर आपण सोपे उपाय केले, प्रत्येक आईने मुलांसाठी जर काही सोपे उपाय केले, तर मुलांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून प्रगती होते. त्यांना अपयश येत नाही. अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती पांढऱ्या कमळावर हातामध्ये पुस्तक, वीणा आणि हार घेऊन विराजमान झाल्या होत्या. म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. तर बघा, दर महिन्याला पंचमी तिथी येत असते. त्यातल्या त्यात ही जी आहे ही वसंत पंचमी असते आणि हा दिवस खरंच अत्यंत महत्त्वाचा आहे. सरस्वती मातेच्या हातात बघा पुस्तक असतं, वीणा असते, मोरपीस असतो आणि या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या, सरस्वती मातेचे जर आपण पूजन केलं तर बघा मुलांच्या अभ्यासासाठी मोरपिसाचे पण आपण उपाय केलेले असतात. कारण माता सरस्वतीसोबत नेहमी आपण मोर बघतो, म्हणून मोर हा सुद्धा एक विद्येचे कुठेतरी प्रतीक मानला जातो. मोरपीस म्हणून तो मुलांच्या स्टडी टेबलच्या इथे किंवा मुलं जिथे अभ्यास करतात तिथे मोराचा पीस जो आहे तर तो ठेवला जातो. तर त्यामुळे आपल्याला बघा वसंत पंचमी साजरी करायची आहे. खरंच हा दिवस नक्की साजरा करा. तर या दिवशी सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले बघा पिवळे वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते घालायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये सरस्वती मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, शक्यतो फोटो सर्वांकडे असतो, किंवा बघा सरस्वती मातेची मी तुम्हाला सोबत रांगोळी दाखवते. त्याला कोणी रांगोळी म्हणतात, कोणी सरस्वती मातेचा मंत्र म्हणतो. याचीसुद्धा आपल्याकडे पूजा केली जाते. माझ्याकडे सरस्वती मातेची ही रांगोळी आहे, हा मंत्र आहे, याची मी पूजा करत असते. तर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा तुम्ही प्रिंट पण काढू शकता. साध्या अगदी कागदावर प्रिंट काढून तो देवाऱ्याजवळ ठेवून तुम्ही पूजा करू शकता. पाटावर पिवळे वस्त्र ठेवा, त्याच्यावर फोटो ठेवायचा आहे किंवा ही जी रांगोळी आपल्याकडे छापा मिळतो तो ठेवायचा आहे. त्यानंतर त्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करायचं आहे. धूप, दीप यांनी आपल्याला ओवाळायचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे फूल हे माता सरस्वतीला आपल्याला अर्पण करायचं आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे. त्यानंतर बघा या दिवशी हवनसुद्धा केलं जातं. म्हणजे अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने पंटीमध्ये कापूर जाळून तुम्ही सरस्वती मातेचा मंत्र म्हटला, ओम श्रीम सरस्वती नमः स्वाहा, ओम श्रीम सरस्वती नमः स्वाहा, किंवा ओम श्री सरस्वती नमः, ओम श्री सरस्वती नमः. कापूर पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर तुम्हाला सरस्वती मातेची आरती करायची आहे. या दिवशी शक्यतो सगळ्यांनी पिवळं किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. आता पिवळ्या रंगाचे कपडे का घालतात? आता बघा माता सरस्वती यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. एवढेच नाही तर पिवळा रंग हा जीवनामध्ये सकारात्मकता आणत असतो. सूर्याची किरणे बघा पिवळी असतात, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अंधार जाऊन उजेड येण्यासाठी त्यांची मदत होत असते. म्हणून पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. त्यानंतर या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे बुंदीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू जे आहेत ते पण नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि मग ते आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे. तर असा हा वसंत पंचमीचा दिवस खूप साध्या सोप्या पद्धतीने साजरा करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी जेव्हा तुम्ही घरातल्या सगळ्यांनी आंघोळीच्या वेळेस पाण्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे, गंगाजलचे 2 थेंब टाकायचे आहेत. कुठल्याही शुभ दिवशी मी आवर्जून सांगत असते की पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करत जा. कारण काय आहे, याच्यामुळे आपल्या शरीराला लागलेली जी वाईट गोष्ट आहे, करणी बाधा वगैरे, त्याचा काही वाईट परिणाम झाला असेल तर तो धुवून निघतो आणि मग आपण जे त्या दिवशी सेवा करतोय, उपाय करतोय, तर त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं.
म्हणून आपण केलेल्या सेवेचं आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे करणं खूप गरजेचं असतं. तर बघा, जसं मी सांगितलं सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आवर्जून आणि कुठल्या चुका टाळायच्या आहेत. आपण माणूस आहे बघा, चुकून करून देतो आणि आपल्याला माहीत पण नसतं की या चुका आहेत. तर सगळ्यात पहिले सकाळी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायची आहे. या दिवशी अंघोळ केल्याशिवाय काही तुम्ही खाऊ नका, पिऊ नका, पाणी वगैरे काहीही नाही. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अंघोळ झाल्यानंतरच तुम्हाला पाणी प्यायचं आहे, काही खायचं आहे. त्यानंतर या दिवशी झाडे तोडायची नाही आहेत. कुठलीही छोटी-मोठी झाडं असू दे, तुम्हाला ती तोडायची नाही आहेत. पानफुल आहेत तर ती तोडायची नाही आहेत. पूजेसाठी तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवा. ठीक आहे? या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेला प्रिय अशा पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायचे आहेत. ते शुभ मानले जाते. चुकूनसुद्धा काळे कपडे वगैरे जे आहेत तर ते घालू नका. काळा रंग हा आपण अगदी म्हणजे संक्रांतीला वगैरे घालतो. बाकी कुठल्याही शक्यतो पूजेमध्ये अगदी 1-2 बोटावर मोजण्या इतक्या पूजा आहेत ज्यावेळेस आपण काळे कपडे घालतो. पण वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही काळे कपडे घालू नका. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. मांसाहार, मद्यपान ही व्यसने टाळली गेली पाहिजेत. प्रत्येक शुभ दिवशी हा कमीत कमी हा एक नियम जो आहे तर तो पाळला गेला पाहिजे. काही लोक बघा कांदा लसूण खात नाहीत, एवढे ते कडक पाळतात. मग आपल्याला तर नॉनव्हेज खायचं नाही, मांसाहार टाळायचा आहे. ही गोष्ट तर आपण भलेही कांदा लसूण तुम्ही खाल बाकी शाकाहारीमध्ये, पण मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी विद्येचा कुठल्याही प्रकारे अपमान करू नका. पुस्तकाला, वह्यांना पाय वगैरे लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे तर नियम नेहमीच पाळले गेले पाहिजेत. लहान मुलांना पण लहानपणापासूनच सांगत जा की समजा चुकून वहीला, पुस्तकाला कशाला पाय लागला तर आपल्याला पाया पडायचा आहे, नमस्कार करायचा आहे. चुकून लागला तर. आणि पुस्तकांवर, वह्यांवर कुठल्याही प्रकारचा मग राग काढायचा नाही. विद्येचा अजिबात अपमान करू नका. बघा, याचा खूप मोठा वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये भोगावा लागेल. कारण बघा, यामुळे तुमचे अभ्यासात प्रगती थांबेल, तुमच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम होतील. तर विद्या ही सगळ्यात मोठी आपली प्रॉपर्टी असते. आपले डोकं जर शार्प असेल ना, आपण जगात कुठेही कोणाला घाबरायची गरज नसते. आपण म्हणजे कोणत्याही परिस्थितीतून आपण पुढे जात असतो. म्हणून बघा, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. यानंतर कुठल्याही प्रकारचे वाईट शब्द या दिवशी बोलायचे नाही आहेत. यानंतर माता सरस्वतीची तुम्हाला यथाशक्ती पूजा करायची आहे. सरस्वती मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कोणाचा अपमान करू नका. मोठ्यांना अपमान त्यांचा करू नका. ठीक आहे. यानंतर बघा, रागाराग, चिडचिड, शिवीगाळ वगैरे या दिवशी अजिबात झाल्या नाही पाहिजेत. बघा, एका साईडला आपण शिक्षण म्हणतो, दुसऱ्या साईडला असे जे काही भांडण, तंटे, वाईट गोष्टींचा ज्या आहेत, तर त्यामुळे आपल्या अशा या शुभ दिवशी तर अजिबात करायच्या नाही आहेत. खोटं बोलायचं नाही आहे. आणि ज्या घरामध्ये विद्यार्थी आहेत, प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी असतात, मोठे असू द्या की छोटे असू द्या, त्यांनी तर या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायची आहे. नक्की करा. आणि सरस्वती मातेचा मंत्र म्हणा. सरस्वती मातेचे काही मंत्र, स्तोत्र असतील ते या दिवशी तुम्ही YouTubeला लावा, चालेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईने प्रत्येक मुलासाठी हा उपाय करायचा आहे. मुलं मोठी असतील तर स्वतः सुद्धा करू शकतात. बघा, मुलांच्या जिभेवर तुम्हाला मधामध्ये एकतर तुम्हाला बोट बुडवून किंवा तुळशीची काडी जी असते, तुळशीच्या पानाची जी काडी असते, फार मोठी लागणार नाही, ती बुडवून किंवा तुम्ही दर्भाची काडी किंवा सोन्यातले कानातले किंवा अंगठी असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ते मधामध्ये बुडवून तुम्हाला मुलांच्या जिभेवर तुम्हाला ऐम हा शब्द काढायचा आहे. सरस्वती मातेचा बीजमंत्र. आणि मुलं बघा, छोटी असतील, मोठी असतील तर आईने मुलांसाठी करा. वडिलांनी केलं, कोणीही केलं तरी चालेल. आणि मुलं मोठी असतील तर त्यांनी स्वतःसाठी केलं तरीसुद्धा चालेल. हा अतिशय बघा, दर महिन्याच्या पंचमी तिथीला हा उपाय जर केला तर मुलांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण बनते. मुलं जे आहेत तर ते एकपाठी बनतात. काही मुलं बघा खूप चंचल असतात. म्हणजे एक वाक्य वाचतील आणि लगेच इकडे-तिकडे पळतील. आजकाल मुलं म्हणजे आपल्या वेळेचा काळ वेगळा होता. आत्ताचा काळ खूप वेगळा आहे. पण आजकाल हट्टी, त्यानंतर चिडचिडी मुलं हे आहेत सगळीकडे. तर त्यामुळे मुलांच्या जिभेवर दर महिन्याच्या पंचमी तिथीला आणि वसंत पंचमीला ऐम हा बीजमंत्र तुम्हाला काढायचा आहे. हा वसंत पंचमीचा दिवस अत्यंत साध्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना साजरा करायचा आहे. कारण जिथे विद्या आहे तर तिथे त्या घराची प्रगती होत असते. आणि प्रगती कोणाला नको असते. त्यामुळे आपल्याला जर आपल्या घराची प्रगती पाहिजे असेल तर सरस्वती मातेचा हा महत्त्वाचा दिवस नक्की साजरा करा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.